उसगावमध्ये असलेल्या स्क्वेअरपोर्ट कंपनीच्या संदर्भात आज एक मी पत्रकार परिषद पाहिली आणि अगोदर भारती शिपयार्ड आणि आता ती स्क्वेअरपोर्ट कंपनी तिथे नवीन कंपनी आलेली आहे लिक्विडेशनच्या प्रोसेसच्या माध्यमातून. त्या प्रेसमध्ये माझ्यावरती काही ॲलिगेशन केले गेले, काही आरोप केले गेले किंवा मला काही प्रश्न विचारले गेले. फक्त त्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी म्हणूनच मी आपणा सर्वांना इथे बोलावले. पहिल्यांदा मी हेच सांगेन की पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मला प्रश्न विचारण्याच्या ऐवजी जर का प्रत्यक्षामध्ये भेटून चर्चा करून जर का प्रश्न विचारले असते तर मला अधिक चांगलं वाटलं असतं. मी याही अगोदर माझी भूमिका अगदी स्पष्ट केलेली आहे. कामगारांवरती अन्याय होऊ नये ही माझी भूमिका आहे. तीच भूमिका ज्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यांची देखील असावी. मग उद्देश एकच असताना अशा पद्धतीने पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांच्यामार्फत त्या गोष्टी झाल्या नाहीत म्हणून अशा पद्धतीने प्रेस घेणं मला ते वैचारिकदृष्ट्या पटलेलं नाही. आज विषय कामगारांचा आहे. कंपनी नवीन तिथे आलेली असताना लिक्विडेशनची प्रोसेस कंप्लीट करून ती कंपनी तिथे आलेली आहे. कामगार कायदा काय म्हणतं, लिक्विडेशनचा आपला केंद्र सरकारचा कायदा आहे हे काय म्हणतं ह्याचा संपूर्ण अभ्यास करूनच कंपनीसोबत ज्या वेळेला पहिली मीटिंग झाली, मी थोडंसं त्याच्या मागे जाईन आणि त्या बाबतीमध्ये मी आपल्या सर्वांना माहिती देऊ इच्छितो की अगोदर ह्याच्यामध्ये मी नव्हतो हे मी स्वतः म्हटलेलं आहे. त्याचं कारण असं होतं अगोदर ह्याच्यामध्ये कुठलं राजकारण नव्हतं म्हणून मी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व नव्हतो. भारतीय कामगार सेना ही शिवसेना पुरस्कृत कामगार सेना आहे. वंदनीय हिंदुत्व सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या विचारांनी चालणारी भारतीय कामगार सेना, ती भारतीय कामगार सेना भारतीय शिपयार्डमध्ये होती. ती कोणी बंद केली? तिकडे दुसरी युनियन यायची वेळ ही कोणी आणली? मग भारतीय कामगार सेना ही उभाटाकडे गेली म्हणून तिथे आम्ही आमची युनियन आणली असं जे सांगितलं गेलं. मग भारतीय कामगार सेनेमध्ये पदाधिकारी कोण होते, त्याचे अध्यक्ष उपाध्यक्ष कमिटी कोण होती, त्यानंतर तुमच्या कमिटीचे अध्यक्ष कोण आहेत, तुमच्या युनियनचे अध्यक्ष कोण आहेत, त्या कमिटीमध्ये कोण आहेत. मला त्या खोलात जायचं नाही. युनियन कोणाची आहे, युनियन कोणी स्थापन येऊन करावी हे प्रत्येक कामगारांना त्यांचं स्वातंत्र्य आहे. परंतु निलेश राणेजींनी येताना जरा विचार करायला हवा होता. दापोली मतदारसंघामध्ये कामगारांच्या वरती अन्याय होऊ नये, कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी योगेश कदम सक्षम आहे. मी ह्याच्यामध्ये आजपर्यंत इन्व्हॉल्व झालो नव्हतो कारण ह्याच्यामध्ये राजकारण आलं नव्हतं. पण राजकारण जेव्हा होतं मला कळलं त्यावेळेला नाईलाजाने मला ह्याच्यामध्ये सहभाग घ्यावा लागला. आणि प्रामुख्याने असं म्हटलं जाते की 10% म्हणजे कंपनीसोबत कामगारांची जी देणी आहे ती देणी घेत असताना 10% वरती जी सेटलमेंट झाली होती ती 10%ची सेटलमेंट आम्ही केलीच नव्हती, आमच्या लोकांनी केलीच नव्हती. किंवा कुठल्या एका हॉटेलमध्ये बैठक झाली, त्या बैठकीमध्ये आमचे लोक पोचले आणि आम्ही त्याला नकार दिला असं काही भाष्य त्या पत्रकार परिषदेमध्ये झाली. परंतु मी पुराव्यासकट सांगतोय. मी आपल्याला एक व्हिडिओ देतो पत्रकार बांधवांना. श्याम दाभोळकर ही जी व्यक्ती आहे ती मला वाटतं निलेशजी राणे यांची जी युनियन आहे त्यांची ते अध्यक्ष आहेत, बरोबर की नाही. काही दिवसांपूर्वी त्या कंपनीच्या गेटवरती आंदोलन झालं. त्या आंदोलनामध्ये त्यांनी काही पत्रकार परिषद घेतली किंवा तिथे काही बाईट दिले. त्याचे व्हिडिओज माझ्याकडे आहेत. त्या एका व्हिडिओमध्ये श्याम दाभोळकर असं म्हणतायत की होय आम्ही 10% स्वीकारले होते. त्यांनी मान्य केलेलं आहे, व्हिडिओमध्ये आहे. होय आम्ही 10% स्वीकारले होते.
परंतु आम्हाला तिथे नोकरी पण मिळणार होती, म्हणून आम्ही 10% स्वीकारले असे ते स्वतः म्हणतायत. मग 10% स्वीकारले होते तुमचे युनियनचे अध्यक्ष जर का म्हणत असतील, मग तुम्ही कुठल्या आधारे म्हणताय की 40% आम्हाला मान्य नाहीत? नंबर 1. नंबर 2, मी या कुठल्याही प्रकरणामध्ये अगोदर नव्हतो. याचं कारण असं होतं की राजकारण नव्हतं, परंतु 10% स्वीकारले गेले हे जेव्हा मला कळलं किंवा तिथल्या युनियनच्या काही अन्य लोकांना, कामगाराबद्दल अन्य कामगारांनी ही बाब समजली, तेव्हा कामगार आणि ठेकेदार हे माझ्यापर्यंत आले आणि त्यांनी आम्हाला असं सांगितलं की दादा 10% तिथे त्यांनी मान्य केलेलं आहे आणि सगळ्यांना कामगारांना 10%च मिळणार आहेत. ही जेव्हा बाब मला समजल्यानंतर मला ती गोष्ट पटली नाही आणि म्हणून मी त्याच्यामध्ये मग सहभाग घेतला. मी उदयजी सामंत साहेबांना, पालकमंत्री महोदयांना संपर्क केला. मी त्यांना म्हटलं की आपण कंपनीच्या लोकांना बोलावून घ्यावं, आपल्याकडे बैठक व्हावी. ती आमची बैठक ठाणे इथे झाली. कुठल्या दिवशी? 28 ऑगस्टच्या दिवशी. त्या मीटिंगमध्ये कामगार उपस्थित होते, त्या मीटिंगमध्ये ठेकेदार उपस्थित होते, त्या मीटिंगमध्ये पालकमंत्री महोदय उपस्थित होते, त्या मीटिंगमध्ये मी उपस्थित होतो आणि कंपनीचे लोक तिथे उपस्थित होते. आणि तिथे असा निर्णय झाला की कामगारांनी सगळ्यांनी मिळून ठरवलं की योगेश दादांनी कंपनीसोबत तिथे बोलणी करावी आणि आमच्याकडे एक प्रस्ताव घेऊन यावा. तसं मी कंपनीसोबत कामगारांच्या वतीने बोलणी केली आणि कंपनीचा जो प्रस्ताव होता तो प्रस्ताव घेऊन मी कामगारांच्या सोबत, मला वाटतं 12 सप्टेंबरला मी उसगाव येथे, दाभोळ येथे जाऊन कंपनीचा प्रस्ताव मी कामगारांच्या समोर आणि ठेकेदारांच्या समोर ठेवला. त्या बैठकीमध्ये त्यांच्या युनियनचे लोक देखील त्या बैठकीला उपस्थित होते. मी फार जबाबदारीने बोलतोय. कामगार होते, ठेकेदार होते. मी कोणावरती हा निर्णय लादलेला नाही. मी कामगारांना तिथे प्रश्न विचारला की 40%चा प्रस्ताव जो दिला गेलेला आहे आणि ठेकेदारांचे स्लॅब ठरवलेत, 50% 40% केलेले नाहीत. काही ठेकेदारांचे 50 आहेत, 50% आहेत, काही ठेकेदारांचे 40% आहेत, काही ठेकेदारांचे 30% आहेत, काही ठेकेदारांचे 20% आहेत. आपण ज्याच्यामध्ये स्लॅब ठरवले आहेत, कोणावरती आपण अन्याय केलेला नाही. अशा पद्धतीने आपण हा प्रस्ताव कामगारांसमोर आणि ठेकेदारांसमोर ठेवला गेला. तो कामगारांनी आणि ठेकेदारांनी तिथल्या तिथे मान्य केला. त्यांचे जे काही पदाधिकारी होते त्या सगळ्यांनी मान्य केला आणि त्यानंतरच मी कंपनीला कामगारांच्या सोबत एक बैठक करून दिली आणि तिथे हा निर्णय अंतिम झाला. योगेश कदमला किंवा आमदाराला कोणी अधिकार दिले तर मला कामगारांनीच अधिकार दिले होते किंवा कामगारांच्या वतीनेच मी तिथे बोललो होतो. आणि माझ्या कामगारांवरती अन्याय होत असेल, 10%वरती सेटलमेंट केली असेल तर तिथे मी जर का 40% मिळून देण्यामध्ये जर का मी यशस्वी झालेलो असेल, होय, मी पत्रकार परिषद घेऊन बोललो होतो की 100% मिळतील तरच आम्ही तिथे स्क्रॅप उचलून देऊ किंवा आम्ही तिथे कंपनीला येऊ देऊ. परंतु अर्थातच निर्णय शेवटी कामगारांचा होता ना. पैसे योगेश कदमचे किंवा पैसे अन्य कुठल्याही वैयक्तिक लोकांचे नाहीत, खाजगी लोकांचे नाहीत. कामगारांनी जर का ते स्वीकारले असतील तर त्याला विरोध करणार मग मी कोण आहे? आणि म्हणून आज जे काही राजकारण होतंय ते दुर्दैवी आहे. 10% झालं, 10%चा निर्णय झाला, चेक वाटपाला सुरुवात होणार होती आणि नंतर योगेश कदमने उडी घेतली, ते 40% झालं. म्हणजे आमचा कमीपणा आता त्या कामगारांसमोर आला. ह्या आकसापोटी जर का अशा पद्धतीने तिथे हालचाली होत असतील तर ते दुर्दैवी आहे असं माझं स्पष्ट मत आहे. आज निलेश राणेंना मी एवढाच संदेश देऊ इच्छितो की तुमची लोक तुम्हाला फसवत आहेत. पत्रकार परिषदेमध्ये अजून एक गोष्ट सांगितली गेली की असं तिथे काल संदेश दिला गेला चेक वाटप करत असताना की जर का आज कोणी पैसे घेतले नाही किंवा चेक घेतले नाहीत तर त्यांना धमक्या दिल्या जात आहेत की तुम्हाला पैसे दिले जाणार नाहीत म्हणून. ह्या धमक्याचा एक तरी पुरावा द्यावा की आमच्या शिवसेनेच्या कुठल्या पदाधिकाऱ्यांनी अशा पद्धतीने कुठल्या कामगाराला धमकी दिली असेल त्याचा रेकॉर्ड दाखवावं, जर पुरावा द्यावा. कामगारांची लिस्ट आहे ही जवळपास 438 कामगारांची लिस्ट आहे. ही 438 कामगारांची लिस्ट ही सगळ्या कामगारांनी तयार केलेली आहे. या लिस्टमध्ये दापोली मतदारसंघामध्ये म्हणजे स्थानिक ज्यांनी कंपनी उभी करण्यामध्ये ज्यांचा सहभाग होता, भारतीय शिपयार्ड कंपनी चालवण्यामध्ये ज्यांनी दिवस रात्र एक केली होती, आपली सगळी लोकल मुलं आहेत. 438 लोक आहेत. ह्याच्यामध्ये त्यांच्या युनियनच्या कामगारांची देखील नावं आहेत, अगदी रकमेसकट आहेत.
त्यांचे ड्यूज किती आहेत, त्यांच्या रक्कम किती देणं आहे, 40% प्रमाणे किती आम्ही त्यांना देणार आहोत, हे सगळे याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. त्यानंतर ही ठेकेदारांची लिस्ट आहे. ही ठेकेदारांची लिस्ट आहे. जो 75 ठेकेदार आहेत, 75 पैकी 72 जो 72 ठेकेदारांनी ना 75 पैकी 72 ठेकेदारांनी सह्या करून दिल्या आहे की जे काही निर्णय झाला तो आम्हाला मान्य आहे. कामगारांनी देखील जवळपास आज पहिल्यांदा जेव्हा परवा चेक वाटप सुरू झालं त्यावेळेला 2 दिवसामध्ये जे चेक वाटप झालं त्यामध्ये 140 लोकांनी की 45 149 लोकांनी चेक घेऊन गेलेले आहेत. आणि ह्या 438 पैकी काही मयत आहेत, काही संपर्कामध्येच नाहीत, कारण कंपनी बंद होऊन 15 वर्ष होऊन गेलेली आहेत. जवळपास 300च्या आसपास हा आकडा जो आहे, जे ॲक्टिव्ह आहेत, जे सक्रिय कामगार आहेत. आपण 150 पर्यंत ऑलरेडी चेकचं वाटप केलं आहे. उद्या आणि परवापर्यंत जवळपास 250 पर्यंत लोकांपर्यंत आमचा जो संपर्क झाला आहे, म्हणजे 300 लोकांपैकी 250 लोकांनी हे स्वीकारलं असेल, मग विरोध करणारे तुम्ही कोण? मग तुम्ही विरोध कशासाठी करताय? फक्त श्रेयवादाचा हा विषयच नाही. काल मी तिथे फक्त एवढ्यासाठीच गेलो होतो की प्रोसिजर करत असताना कामगारांना काही त्रास होता कामा नये, ह्याच्यामध्ये कुठलंही राजकारण होता कामा नये, ठेकेदारांना पैसे देत असताना कुठलंही राजकारण होता कामा नये, पक्षपात होता कामा नये. पैसे देत असताना तुम्हाला जे काही डॉक्युमेंट व्हेरीफाय करायचे ते करून घ्या, ते व्हेरीफाय होत असताना तो त्रास होऊ नये, एवढा फक्त मेसेज द्यायला मी तिथे गेलो. ती खात्री करून घेतली, तिथून निघून गेलो. त्या कंपनीच्या आतमध्ये मी 5 मिनिटं देखील थांबलो नाही. 5 मिनिटं देखील थांबलो नाही. खात्री करून घेतली, सगळं व्यवस्थित चालेल, तिथून निघून आलो. लिस्ट मी तयार केलेली नाही. हे निर्णय जो झाला 40%चा, हा काही मी अंतिम केलेला नाही, कामगारांनीच अंतिम केलेला आहे. आणि म्हणून माझ्यावरती आक्षेप घेण्यापेक्षा मला वाटतं आपण, आणि मी अजून एक अगदी जबाबदारीने सांगतोय, ह्याच्यामध्ये त्यांनी मला एक प्रश्न विचारला आहे की मी त्यावेळेची पत्रकार परिषदमध्ये मी असं बोललो होतो की 10% जे मान्यता तुम्ही दिलीत, मग 30% कुठे जाणार होते हा मी प्रश्न विचारला. त्याच्यावरून त्यांनी उपप्रश्न मला असं विचारलं की मी 100% मान्यता तुम्ही मिळवून देणार होतात, 40% मिळतात, मग 60% कुठे जाणार? मुळात 30%च्या बाबतीमध्ये मी जे बोललो हे तुम्हाला का वाईट वाटलं? मी कोणाचं नाव घेतलं नाही, मी साधा कोणाकडे मी इशाराही केला नव्हता. मग 30%चा जो मी तिथे विषय जो तिथे मांडला, तुम्हाला त्याचं वाईट का वाटलं? मी तुम्हाला कोणाचे नाव न घेता, कोणाचे मी इशारा देखील न करता मी तिथे ते बोललो होतो. कारण काही लोकांनी 10% स्वीकारलं होते, तुमच्याच युनियनच्या अध्यक्षांनी स्वीकारलं होते. आणि माझ्याकडे व्हिडिओ, मी देईन आता व्हिडिओ तो. आणि मग असं असताना माझी हात जोडून विनंती आहे, भारतीय शिपयार्ड बंद होण्याच्या मध्ये शिपयार्डचं इंटरनॅशनल मार्केट त्याला कदाचित कारणीभूत असेल, परंतु 50%पेक्षा जास्त कारण बंद होण्याच्या मागे कारण हेच राजकारण होतं. अशा पद्धतीचं राजकारणच त्या राजकारणामुळेच ती कंपनी बंद पडली होती. मला कुठलाही श्रेय घ्यायचा नाही. तुम्हाला श्रेय घ्यायचं तुम्ही श्रेय घ्या, मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. कामगारांना 10% मिळत होते, मी त्या 40%मध्ये मिळवून देऊ शकलो आणि ते कामगारांनी स्वीकारलेलं आहे, ते पैसे स्वीकारतायत. त्यानंतर आपण तिथे पत्रकार परिषद घेऊन ज्या पद्धतीने आमची बदनामी करायचा प्रयत्न केला आहे, कृपया ते करू नका, माझी हात जोडून विनंती आहे. आणि मी आज एवढंच सांगेन की दापोली मतदारसंघाचा आमदार म्हणून माझ्या मतदारसंघामध्ये जर का एखादी कंपनी येत असताना असं म्हटलं जाते की फक्त स्क्रॅपमध्ये कंपनी जाते आणि त्याला मदत केली जाते. मुळात कंपनीमध्ये कंपनीसोबत जेव्हा बैठक आम्ही घेतली, मालक होते, कामगार होते, त्या सगळ्यांच्या समोर मी मालकांना ठणकावून सांगितलेलं होतं, आजही सांगतोय, कंपनी आम्ही फक्त स्क्रॅपमध्ये घेऊन जाऊ देणार नाही. कंपनी चालूच झाली पाहिजे या अटीवरनच आम्ही हे स्वीकारलेलं आहे, कामगारांनी स्वीकारलेलं आहे. त्यामुळे कंपनी फक्त स्क्रॅपमध्ये जाते ही फक्त दिशाभूल आहे. म्हणजे आम्हाला फक्त कंपनीचा इंटरेस्ट आहे, आम्हाला कामगारांचा इंटरेस्ट नाही, हे भासून द्यायचा जो प्रयत्न झाला तो 100% चुकीचा आहे. त्यामध्ये कुठलंही तथ्य नाही. आणि मी जबाबदार व्यक्ती आहे, जबाबदार व्यक्ती म्हणून कामगारांचे जे ड्यूज मिळवून द्यायचे होते त्याच्यामध्ये आम्हाला नक्कीच यश मिळाले, कामगारांच्या मनाप्रमाणे ते झाले आणि त्याच्यामध्ये आम्हाला समाधान आहे. त्यामुळे ह्या सगळे जे तिथे आंदोलनाचे जे च्या बाबतीमध्ये जे बोललं गेलं किंवा जो काही तिथे इशारा दिला गेला तो कोणासाठी होता हे मला माहिती नाही, परंतु अशा पद्धतीने निलेश राणे हे काय माझे दुश्मन नाहीत, त्यांचे युनियन म्हणजे काय आमचे कोण दुश्मन नाहीत.
ते देखील कामगारच आहेत. त्यांच्याकडे जे गैरसमज जे पसरवलं जात आहेत, जाणून बुजून ह्या ज्या गोष्टी केल्या जात आहेत, हे होऊ नये एवढीच माझी फक्त त्यांना विनंती आहे. आपण सोबत काम करणारे लोक आहोत, आपण एकत्र मिळून चर्चा करू. आपलं काही म्हणणं असेल आपण माझ्याशी संपर्क करा. आणि एक शेवटचं फक्त बोलतोय, ज्या वेळेला 40% प्रस्ताव आला आणि तो कामगारांनी स्वीकारला, मी त्यावेळेला भाजपचे जिल्हाध्यक्ष केदारजी साठे यांना संपर्क केला. आमची ह्या बाबतीमध्ये भेट झाली. मी त्यांना हा प्रस्ताव असा आलेला आहे आणि कामगारांनी त्याला होकार दिलेला आहे. मी त्यांना याची संपूर्ण माहिती दिली. मी त्यांना हेही सांगितलं की आपण एकत्र मिळून हे करूया, मला याच्यामध्ये कुठलंही राजकारण करायचं नाही. त्यांनी मला त्याबद्दल एवढंच फक्त सांगितलं की योगेशजी तुम्ही तुमच्या परीने प्रयत्न करा, आम्ही आमच्या परीने प्रयत्न करू. आणि एकत्र करण्याचा हा प्रस्ताव त्यांनी माझा तिथे फेटाळला असं मी ग्राह्य धरलं. मग आज माझ्यावरती आरोप करण्याचा नक्की उद्देश काय? आणि म्हणून मला वाटतं हे राजकारण आपण थांबवावं. श्रेयवादाचा विषय नाही. तुमच्या युनियनला जमलं नाही ते शिवसेनेच्या युनियनला जमलं असेल म्हणून शिवसेनेचे युनियन वाईट असं कृपया करून आपण ते करू नका. जे काही होते कामगारांच्या चांगल्यासाठी होते. कंपनी सुरू झाली पाहिजे, हजारो लोकांना तिथे रोजगार मिळणार आहे. सुरू होत असताना सुरुवात ही गोड झाली पाहिजे. होय, गणपती वाटप होणार होतं, त्यानंतर दसऱ्यापर्यंत आलं. सगळे आम्ही क्रॉस चेक करत होते. कामगारांचे एक कामगारांचे नाव, त्याचे देणी, एक ठेकेदारांची बिलं. त्यावेळेला 2017 लिक्विडेशनची प्रोसेस सुरू झालेली असताना त्यांनी केलेले ॲफिडेव्हिट, त्यावेळेला त्यांनी केलेले जे काही नोटीस वगैरे होत्या, सगळे डॉक्युमेंट आम्ही सगळे बाहेर काढले. आणि जे ऑन रेकॉर्ड होतं त्या सगळ्यांचीच फक्त नावं ठेवली, बाकी कोणाची नावं याच्यामध्ये आम्ही येऊ दिली नाहीत. आणि याच्यामध्ये सगळे लोक आहेत, याच्यामध्ये सगळी लोक आहेत, सगळ्या पक्षाची लोक आहेत, फक्त आमच्यासोबत असलेली लोक नाही आहेत. आणि म्हणून मला वाटतं त्याच्यामध्ये राजकारण करू नये अशी माझी विनंती आहे. मी अधिक काही बोलू इच्छित नाही, परंतु चेकचं वाटप हे उद्या देखील सुरू राहणार आहे. चेकचं वाटप हे परवा देखील सुरू राहणार आहे. त्यामुळे आपण कामगारांनी जो घेतलेला निर्णय आहे त्या निर्णयानुसार जे तिथे वाटप होणार आहे ते वाटपामध्ये आपण सगळ्यांनी यावं. आणि समजा कोणाला उद्या परवा जमलं नाही तर असं अजिबात नाही की उद्या कोणी चेक घेतल्यानंतर त्याला पैसे मिळणार नाहीत, असा निर्णय कोणीही घेतलेला नाही. जेव्हा तुम्हाला सोयीचं वाटेल तेव्हा तुम्ही येऊन ते चेक कंपनीकडनं घेऊन जावेत. आमच्या कोणाची मदतीची देखील तुम्हाला गरज नाही. तुम्हाला वाटत असेल तुम्ही त्यांच्या निलेशजींच्या युनियनमधले आपण आहात आणि हा निर्णय तुम्हाला मान्य असेल, आपण येऊन ते चेक घेऊन जावा. त्याच्यामध्ये कोणालाही वेळेचं बंधन असं काही घातलेलंच नाही. आणि म्हणून मला वाटतं हा विषय मला जास्त वाढवायचा नाही. आपण सर्वांनी ह्या आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सगळ्या कामगारांना मी एवढंच आवाहन करेन, कोणालाही धमकी दिली गेलेली नाही, कोणालाही या लाभापासून वंचित ठेवलं जाणार नाही. तुमच्या सगळ्यांची नावं ह्या यादीमध्ये आहेत आणि ठेकेदारांची देखील सगळ्यांची नावं ह्या यादीमध्ये आहेत. तर सगळ्यांना याचा मोबदला दिला जाणार आहे. आपण स्थानिक म्हणून आपण हा निर्णय करून घेतला आहे. कायदेशीररित्या, मी आजही अतिशय जबाबदारीने सांगतोय, कायदेशीररित्या लिक्विडेशनची प्रोसेस सुरू झाल्याच्या नंतर जेवढे ड्यूज असतात तेवढेच कंपनीला देणं आहे. त्याच्या अगोदरचे ड्यूज कंपनीला देणं नाही. एकही रुपया ते कामगारांना किंवा ठेकेदारांना देणं नाही. हे कायद्यामध्ये कायद्याच्या नुसार मी म्हणतोय. आणि म्हणून मला वाटतं आपण ह्याचा लाभ घ्यावा अशी सगळ्यांना विनंती करतो.